हा एक मसाला बनवून ठेवा आणि 15 दिवस कोणतीही भाजी 10 मिनिटात तयार करा. आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे माझा 15 दिवस टिकणारा खास वाटण मसाला. इथे मी सर्वात आधी 3 चमचे खोबरं घेतलेलं आहे आणि 3 चमचे धने घेतलेत. धने घेताना नेहमी हिरवे असणारे म्हणजे इंदोरी धने घ्यायचे. मंद गॅसवरती धने भाजून घेऊया. खोबरंही आता मंद आचेवरती भाजून घेऊया. करपवायचं नाही आपल्याला, खोबरं कुरकुरीत झालं पाहिजे. आता कढईमध्ये तेल गरम करून घेऊया. तेल थोडं जास्त घालायचं आहे आणि लागणारं साहित्य बघू. कांदा घेतलाय, 3 मोठे मोठे कांदे घेतलेत, 2 मोठे टोमॅटो घेतलेले आहेत, कोथिंबीर, कढीपत्ता, हिरवी मिरची, आलं आणि लसूण घेतलेले आहे. आणि त्याचबरोबर लागणार आहेत खडे मसाले, अर्धा चमचा शहाजिरं, 1 स्टार फूल, 2 दालचिनीचे तुकडे, 4 ते 5 काळी मिरी आणि 4 ते 5 लवंग घेतलेले आहेत आणि अर्ध तमालपत्र घेतलेलं आहे. तर तेल चांगलं तापलंय, कांदा टाकूया. कांदा आपल्याला मध्यम गॅसवरती छान असा गुलाबी रंगावरती भाजून घ्यायचा आहे, करपवायचा नाही. 7 मिनटं लागले मला एवढा कांदा भाजायला मध्यम गॅसवरती. आता घालू त्यामध्ये आलं आणि लसूण. तर जेवढा लसूण आहे त्याच्या अर्ध मी आलं घेतलेलं आहे. तर मी इथे एका वाटीचा मसाला करणार आहे. तर मी 3 चमचे, मोठे 3 चमचे असं लसूण आणि 2 चमचे आलं घेतलेलं आहे. खडे मसाले घालायचे आहेत. खडे मसाले अगोदर घालायचे नाही, करपतात. आता घालूयात आपण कढीपत्ता आणि हिरवी मिरची आणि छान असं 2 मिनटं इथेही आपण चांगलं भाजून घेणार आहोत. आणि इथे घालूयात 2 मोठे पिकलेले टोमॅटो घालायचे आहेत. टोमॅटो भाजायला थोडा वेळ लागतो, 5 ते 7 मिनटं मला इथे लागले एकदम असं मऊ असं टोमॅटो होण्यासाठी. इथे घेतलेलं आहे मी जाड मीठ. मी कोणताही मसाला, ठेचा किंवा कोणत्याही चटणी बनवताना शक्यतो जाड मीठच वापरते. चव छान येते आणि मसालाही लवकर बारीक होतो. तर इथे तुम्ही बघू शकता टोमॅटो छान मऊ झाला आहे, मसाला पूर्ण आता तयार झालेला आहे. तर इथे घालायची आहे कोथिंबीर. आणि मी वाटण जेव्हाही मला करायचं असतं तर फक्त मी कोथिंबीर घेत नाही, त्याच्याबरोबर असे कोवळे कोवळे जे देठ असतात ते देठही घेते. मी हा मसाला व्हेज भाज्यांबरोबर नॉनव्हेज भाज्यांमध्येही सुद्धा वापरू शकता. कोथिंबीर इथे मसाल्यातच भाजायचं आहे जेणेकरून पाण्याचा अंश निघेल. तयार झाले वाटण, थंड करायला ठेवूया. तोपर्यंत कोरडे जिन्नस वाटून घेऊयात. तर सगळ्यात अगोदर धनं वाटून घ्यायचं आहे. धने बारीक झाले की त्यामध्ये घालायचं आहे आपल्याला खोबरं. तर खोबरं इथंपर्यंत मी भाजलेलं आहे की आपल्या बोटामध्ये धरून आपण त्याला असं थोडंसं दाबलं तर त्याचा चुरा होईल, एवढं कुरकुरीत भाजलेलं आहे, ज्यामुळे मसाला असा नंतर खवट लागणार नाही. वाटण इथे तयार झालेलं आहे. आता कांदा टोमॅटोचं वाटणही आपण करून घेऊया. मिक्सरला छान असं बारीक वाटून घ्यायचं आहे हे. आणि थंड झाल्याशिवाय बारीक करायचं नाही, जेणेकरून त्याचा कलर आणि चव तशीच राहील. जर तुम्ही गरम गरम बारीक केलं तर त्याचा कलर बदलू शकतो. वाटण तयार आहे. आता घालूयात बाकीचे मसाले. तर त्याच्यामध्ये घालू आता परत एकदा धना पावडर आणि खोबरं जे आपण आत्ता वाटून घेतलं होतं ते घालून घ्यायचं आहे आणि परत एकदा मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. तर आता हे मिक्सरला फिरवून घेतल्यानंतर इथे तुमच्या आवडीनुसार तुम्ही तिखट घालू शकता. मी इथे जो घरातला काळा मसाला असतो तोच घातलेला आहे. तुम्ही फक्त लाल मिरची पावडर घालणार असाल तिखटवाली तरीही घालू शकता किंवा मग तुम्ही काळा मसालाही घालू शकता. पुन्हा एकदा मिक्सरला फिरवून घेऊया आणि तयार आहे आपला 15 दिवस टिकणारा झटपट मसाला. हा मसाला स्वच्छ आणि कोरड्या काचेच्या भरणीत भरून फ्रीजमध्ये ठेवायचा. भाजी बनवताना फक्त 1 ते 2 चमचे मसाला घाला आणि काही मिनिटात स्वादिष्ट रस्सा आणि सुक्की भाजी तयार करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू नवीन रेसिपीसोबत.